नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 5 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत आपण काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। होमवर्क क्वेश्चन असा होता की 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते। ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं उत्तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे। तर त्यांचं अभिनंदन ज्यांनी उत्तर दिलेलं आहे, आणि ज्यांना याचं उत्तर माहीत नसेल त्यांच्यासाठी आपण हे प्रश्न डिस्कस करणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, छत्रपती संभाजीनगर हे जे काही शहर आहे महाराष्ट्रातलं त्याला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखलं जातं। आता या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून का ओळखलं जातं, कारण त्यामागे मित्रांनो एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे। कारण जुन्या ऐतिहासिक काळामध्ये जर आपण बघितलं तर हे जे काही शहर होतं अगोदर, त्या शहराच्या पूर्ण बाजूंनी एकूण अशी भिंत असल्यासारखं एक स्ट्रक्चर होतं, त्याला एकूण 52 दरवाजे होते मित्रांनो, आणि ते 52 दरवाजामुळेच या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखलं गेलेलं आहे। तर त्यामध्ये आजही आपण जर बघितले हे संपूर्ण दरवाजे तर आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण त्यातले काही 20 ते 21 असे दरवाजे आहेत आजही त्या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला त्या शहरामध्ये पाहायला मिळतात। त्यामध्ये काही जर बघितले आपण तर त्या शहरामध्ये भटकल गेट असेल, दिल्ली गेट असेल, पैठण गेट असेल, मकई गेट, रोशन गेट हे आपल्याला पाहायला मिळतात। जे संभाजीनगरमध्ये सध्या राहत आहेत त्यांना ते जे काही दरवाजे आहेत त्याच्याविषयी चांगली माहिती असेल मित्रांनो। तर चला मग हा होता आपला होमवर्क क्वेश्चन। यानंतर आपण पहिला चालू घडामोडीचा प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न असा असेल की नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने SC व ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला परवानगी देताना पूर्वीचा कोणता निर्णय रद्द केला। ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, EV चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश। हा जो काही खटला होता मित्रांनो, यावर आपलाच पूर्वीचा निर्णय जो होता सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलेला आहे आणि एक नवीन असा वर्डिक्ट दिलेला आहे किंवा निर्णय दिलेला आहे। तर त्याविषयी आपण बघणार आहोत की न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील एक बेंच स्थापन करण्यात आलं होतं मित्रांनो। त्यांनी 6:1 असा निर्णय दिलेला आहे। तर त्यांनी निर्णय देताना असं सांगितलं की राज्य सरकारे SC व ST प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासले परावरून उपवर्गीकरण हे करू शकतात। आता मित्रांनो असा निर्णय देण्यामागचा उद्देश काय असेल बरं सुप्रीम कोर्टाचा, तर त्यांच्या मागे उद्देश असा आहे की जे काही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गाचं जे काही आरक्षण घेतात लोक, त्यामध्ये असेही काही लोक आहेत की ज्यांनी आता त्यांना खरंच आरक्षणाची गरज राहिलेली नाही, ते एक प्रगत असा गट म्हणून पुढे आलेला आहे। तर त्यामधून जे काही उन्नत असे गट आहेत, जे की क्रिमिलेअर असा गट आहे, त्यांना त्यामधून वगळता यावं आणि ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे अशाच लोकांना आरक्षणाचा खरा लाभ मिळावा, त्या दृष्टीने हा कुठेतरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे। तर आता सध्याच्या बातम्यांमध्ये खूप जास्त हा मुद्दा हायलाईट होताना दिसत आहे, म्हणून आपल्याला कदाचित हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो परीक्षांमध्ये। तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नेमकं ते अगोदरचा खटला कोणता होता आणि सध्या सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिलेला आहे। तर एवढ्या आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचाच मुद्दा निघाला आहे, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती पाहिजे। जसं की सर्वोच्च न्यायालयाची तरतूद ही राज्यघटनेच्या कलम 124 ते 147 मध्ये सांगण्यात आलेली आहे आणि राज्यघटनेच्या त्या भाग 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। 1935चा कायदा आला होता मित्रांनो अगोदर, ज्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळेस अगोदर फेडरल कोर्ट स्थापन झालं होतं। त्याच्यानंतर पुढे जाऊन कुठेतरी 28 जानेवारी 1950ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय म्हणून ते भारतामध्ये कार्य करण्यास सुरुवात झालेली आहे, हे पण आपल्याला माहीत पाहिजे। त्यासोबतच ही पण आपल्याला इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे, परीक्षांमध्ये विचारलं गेलेलं आहे आपल्याला की भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते, तर ते होते हिरालाल जे कानिया। आतापर्यंत जर बघितली तर एकही महिला ही आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश बनलेली नाही। इतर न्यायाधीश बनलेले आहेत पण एकही सरन्यायाधीश ही महिला बनलेली नाही, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सरन्यायाधीशांना शपथ कोण देतं, तर ते राष्ट्रपती देतात।
सर्वोच्च न्यायालय एक अभिलेख असं न्यायालय आहे मित्रांनो, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे प्रत्येक जे काही निर्णय सुप्रीम कोर्ट देतं ते एक लिखित स्वरूपात ठेवले जात असतात, म्हणून त्याला अभिलेख न्यायालय हे म्हटलं जातं. आणि हा देशातला सर्वोच्च न्यायालय आहे, म्हणजे याच्या पुढे जाऊन कोणतंही न्यायालय नाही, म्हणून त्याला सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं गेलेलं आहे. तसेच मूलभूत हक्कांचा हमीदाता असं म्हटलेलं आहे, कारण जे काही आपले फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क असतात त्याचं जर व्हायोलेशन झालं तर ते आपल्याला परत आपल्या सुप्रीम कोर्टात थेट जाऊन आपल्याला ते परत मिळवता येतात. त्या दृष्टीनं असं त्याला म्हटलेलं आहे, मूलभूत हक्कांचा हमीदाता. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच कोणत्या देशाने इंस्टाग्रामवर बंदी घातली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तुर्की हे जे काही देश आहे त्याने त्यांच्या देशामध्ये इंस्टाग्रामवर बंदी घातलेली आहे मित्रांनो, हे आपल्याला लक्षात पाहिजे. त्यासोबतच आता तुर्कीचा मुद्दा निघाला तर आपल्याला त्याची राजधानी माहीत पाहिजे. त्याची राजधानी आहे अंकारा आणि राष्ट्राध्यक्ष तय्यब अर्दोगान हे आहेत. आणि हा एक इस्लामिक असा देश आहे मित्रांनो तुर्की ते आपल्याला न्यूजमध्ये सततच येत असतात, त्या दृष्टीनं हे माहीत पाहिजेत राजधानी, राष्ट्राध्यक्ष वगैरे त्यांचे. तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसुद्धा आपल्याला बघायचे आहेत. जसं फेसबुक जे काय आहे किंवा त्यालाच आता मेटा म्हणून नाव देण्यात आलेलं आहे, ते मार्क झुकरबर्ग याच्या मालकीचं आहे. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, हे आपल्याला माहीत पाहिजे. एक्स जे अगोदर ट्विटर होतं त्याचा मालक कोण आहे सध्या, एलॉन मस्क हा आहे. गुगल आणि यूट्यूब ह्या गुगल ही जी काही कंपनी आहे त्याच्याच सध्या हे मालकीच्या कंपन्या आहेत. गुगल असेल, यूट्यूब असेल. आणि टेलिग्राम ही पॉवेल दुरो नावाचा जो काही आहे त्याच्या मालकीचा आहे आणि हा रशियाचा माणूस आहे. हे आपल्याला काही जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जे की आपल्या दैनंदिन जीवनातल्या युजेसमधल्या ह्या गोष्टी आहेत याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला माहीत असावी, म्हणून आपण या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की राज्यपालांचा 52वा संमेलन कोठे आयोजित करण्यात आला होता. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो राज्यपालांचा 52वा संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. हा जे काही आयोजन झालं संमेलनाचं ते आयोजन राष्ट्रपती भवन जे नवी दिल्लीत आहे त्या ठिकाणी झालं आणि याचे अध्यक्ष आहे आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या होत्या. आणि हे जे काही राज्यपालांचं संमेलन आहे त्याचं पहिलं संमेलन 1949 साली झालं होतं. त्यावेळेस अध्यक्ष सी राजगोपालाचारी हे होते. तसेच आपल्याला आता राज्यपालांचा मुद्दा आला आहे तर राज्यपालांच्या ज्या काही अलीकडच्या काळामध्ये ज्या नवीन अशा लेटेस्ट नियुक्त्या झाल्यात त्या पण माहिती पाहिजेत. यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. जसं की महाराष्ट्रामध्ये नवीन राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली आहे. राजस्थानचे नवीन राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे जे की महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत, आपले संभाजीनगर जिल्ह्यामधून येतात हे हरिभाऊ बागडे, त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून रमण डेका यांची नियुक्ती झालेली आहे. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, पंजाब गुलाबचंद कटारिया आणि आसाम हे लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची नियुक्तीही राज्यपाल म्हणून झालेली आहे. आपल्याला दोन नावं लक्षात ठेवायचे आहे, महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन आणि राजस्थानचे हरिभाऊ बागडे, कारण यांचा संबंध कुठेतरी महाराष्ट्राशी आहे, म्हणून आपल्याला ते गोष्टी हायलाईट करून ठेवायच्या आहेत, नोट करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिवस कधी साजरा करण्यात येतो, अर्थात नॅशनल हार्ट ट्रान्सप्लांट डे कधी साजरा करण्यात येतो. तो ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 3 ऑगस्ट हा दिवस मित्रांनो राष्ट्रीय हृदयरोग प्रत्यारोपण दिवस भारतामध्ये साजरा करण्यात येतो. त्याविषयी माहिती लक्षात ठेवायची आहे की भारतामध्ये पहिला हृदयाचं प्रत्यारोपण हे 3 ऑगस्ट 1994 या दिवशी झाला, म्हणून हा दिवस आपण राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिवस म्हणून साजरा करतो. आणि हा कुणी केला होता तर डॉक्टर P वेणुगोपाल जे होते त्यांनी एम्स दिल्ली या ठिकाणी हृदय प्रत्यारोपण केलेलं होतं. आणि जगातलं जर पहिला हृदय प्रत्यारोपण विचारलं मित्रांनो तर ते 3 डिसेंबर 1967 या वर्षी झालेलं होतं. आणि ते कोणी केलं होतं तर क्रिस्टियाना बर्नार्ड हे जे होते त्यांनी केलेलं होतं, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्या अगोदर आपण हे जे काही दिनविशेष आहेत तर ते पण लक्षात ठेवायचे आहेत. जसं की आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून, जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल, जागतिक जल दिवस 23 मार्च, जागतिक TB दिवस 24 मार्च, वसुंधरा दिवस म्हणजेच अर्थ डे हा 22 एप्रिलला साजरा करण्यात येतो. जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलैला, ओझोन दिवस 16 सप्टेंबर, जागतिक अन्न दिवस 16 ऑक्टोबरला, चिल्ड्रन्स डे
14 नोव्हेंबरला, जागतिक एड्स दिवस हा 1 डिसेंबरला आणि मानवी हक्क दिवस 10 डिसेंबरला. हे जे काही महत्त्वाचे असे दिनविशेष आहेत मित्रांनो, परीक्षांमध्ये विचारले जातात, ते आपण या ठिकाणी देऊन कुठंतरी रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात राहत नसतील तर ते तुम्ही आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवू शकता, जेणेकरून ते तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच भारताने कोणत्या देशाला 2 सागरी बंदरे वापरण्यास परवानगी दिलेली आहे. म्हणजे असा एक देश आहे की भारताने त्याला आपले स्वतःचे 2 जे की सागरी बंदर आहेत, पोर्ट, ते वापरायला परवानगी देण्यात दिलेली आहे. त्याविषयी हा प्रश्न आहे. तो ऑप्शन्स आपल्यासमोर आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. हा जो काही आपला शेजारी देश आहे मालदीव, त्याला आपले 2 बंदरं वापरण्यास परवानगी सरकारनं दिलेली आहे. तर ते कोणते 2 बंदर आहेत? कांडला बंदर जे गुजरातचं आहे आणि विशाखापट्टणम बंदर हे आंध्र प्रदेशमध्ये असणार. हे 2 बंदरांचा वापर करायला परमिशन दिलेली आहे भारतानं. कोणत्या देशाला? तर मालदीव या देशाला. कारण मित्रांनो, जे काही 2 देशांमधले संबंध जे आहेत अजून कुठंतरी स्ट्रॉंग व्हावेत, त्या दृष्टीने हे प्रयत्न आपले चाललेले आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला फक्त बंदरं लक्षात ठेवायचे आहे आणि देश लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले होते. तो ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. भोपाळ, जे काही मध्य प्रदेशमध्ये आहे, त्या ठिकाणी हे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन झालेलं आहे. तर याचा उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. उद्देश काय आहे हे संमेलन भरवण्यामागं? तर हिंदी भाषेच्या माध्यमातून सायन्स आणि टेक्नॉलॉजी, अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान जे काय आहे त्याचा अजून प्रसार व्हावं आणि अजून ते लोकप्रिय व्हावं, त्यासाठी हे प्रयत्न केले जात असतात अशी संमेलनं आयोजित करून. तर आपल्याला उद्देश लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, आणि त्यासोबतच हे कुठं झालं एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासोबतच पुढचा प्रश्न असेल, कॉल ऑफ द गीर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. परिमल नाथवानी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्या पुस्तकाचं नाव काय? कॉल ऑफ द गीर. तर त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. हे जे काही परिमल नाथवानी आहेत हे राज्यसभा खासदार आहेत आणि त्यांनी काय केलं की गुजरातमधील जे गीर राष्ट्रीय उद्यान आहे त्या ठिकाणी जे काही आशियाई सिंह आहेत त्यांच्यावर हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे भरपूर सारे असे त्यांनी छायाचित्र यामध्ये देण्यात दिलेले आहे, माहिती दिलेली आहे. आणि ह्या पुस्तकाला त्यांनी नरेंद्र मोदीला याची पहिली प्रिंट नरेंद्र मोदींना भेट दिलेली आहे आणि आत्ताच हे न्यूजमधलं होतं म्हणून आपण ते प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे, न्यूजमध्ये आलेला आहे मित्रांनो हे. तर इतर पुस्तकेसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जसं की सुदीप्ता सेनगुप्ता यांचं ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे पुस्तक असेल. पियुष पांडे यांचं मनोज वाजपेयी यांच्यावर त्यांनी बायोग्राफी लिहिलेली आहे, मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी, हे आपल्यासाठी IMP आहे. त्यानंतर R. अश्विनचे एक पुस्तक आहे आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. हे 2 पियुष पांडे आणि R. अश्विन हे जे काय आहे त्यांच्याविषयी आपल्याला स्टार करून ठेवायचं आहे. तसेच बिल गेट्स द सोर्स कोड हे त्यांच्याविषयी बिल गेट्सवरची बायोग्राफी आहे. हे 3 पुस्तकं शेवटचे आपल्याला महत्त्वाचे आहेत, आपल्या परीक्षेमध्ये ते प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर जसं आपण मित्रांनो शेवटी होमवर्क क्वेश्चन देऊन जात असतो, तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे? आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि याचं उत्तर जरी नाही आलं तरी आपण कमेंटमध्ये सांगणारच आहोत. आणि उत्तर देण्याचा मित्रांनो प्रयत्न करत चला. बरेच जण उत्तर देत नाहीत, ते तुमच्यासाठीच प्रश्न आहेत बनवलेले. उत्तर देत चला, तेच तुम्हाला दीर्घकाळ त्यामुळे लक्षात राहील कुठंतरी आपण उत्तर दिलेलं होतं म्हणून कमीत कमी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तरी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ते डिस्कस करतच असतो. तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही आपल्या लेक्चरच्या नोट्स असतात ते डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555वर जा. त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. आपण बरेचसे कंटेंट त्या ठिकाणी टाकलेलं आहे चालू घडामोडीशी रिलेटेड. तसेच आपण जुलै महिन्याचा लेटेस्ट जे काही चालू घडामोडीत संपूर्ण महिन्याचे त्याच्या नोट्ससुद्धा त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. तर त्यासाठी डेली अपडेट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो. तर थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.